नमस्कार, मी परमदास जाधव. तर तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण रोज वापरत असलेला जो इंटरनेट आहे, तो खरंच कुठून येत आहे? आपल्याला वाटतं की इंटरनेट सॅटेलाईटमधून येत आहे, पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की समुद्राखालील जे केबल्स आहेत, ते केबल्स भारतात इंटरनेट कुठे घेऊन येतात आणि तुमच्या मोबाईलपर्यंत ते कसे पोहोचतात. तर जगातील जवळपास 95 ते 99% इंटरनेट हे समुद्रात खालून येत आहे. त्या समुद्राखाली जे केबल्स आहेत त्याच्यामधून येत आहे. हे केबल्स काचेच्या बनलेल्या असतात आणि प्रकाशाच्या वेगाने डेटा पाठवतात. सॅटेलाईट वापरले जातात, पण फक्त रिमोट कंट्रोलसाठी. तर समुद्राखाली हजारो किलोमीटर लांबीचे केबल्स असतात, जे देशांना एकमेकांशी जोडतात. हे केबल्स इंडिया ते सिंगापूर, इंडिया ते मिडल ईस्ट अशा अनेक राउटरने जोडलेले असतात. हे केबल समुद्राशी त्यांच्या तळाशी टाकलेले असतात, समुद्राच्या तळाशी टाकलेले असतात आणि खूप सुरक्षित बनवलेले असते. ते एकदम स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात. तर भारतामध्ये समुद्रातून येणारे केबल्स काही खास ठिकाणी लँड होतात. त्यांना म्हणतात केबल लँडिंग स्टेशन. मुंबईत सगळ्यात मोठं आहे. तिथून चेन्नई, कोची अशा अनेक ठिकाणे आहेत. तर मुंबईतील हा मोठा हब आहे. हे केबल्स कोण टाकतात बरं? तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, टाटा डोकोमो अशा अनेक जगातील मोठ्या कंपन्या आहेत. गुगल्स, मेटा या कंपन्या केबलमधून गुंतवणूक करतात. तर डाटा तुमच्यापर्यंत कसा येतोय? तर तो समुद्रातून केबल्सपर्यंत, तिथून लँडिंग सेक्शनमध्ये डाटा सेंटरमध्ये जातोय, मोबाईल टॉवरपर्यंत येतोय आणि शेवटी तुमच्या फोनपर्यंत येतोय. म्हणजेच तुम्ही यूट्यूब उघडतात तेव्हा डेटा परदेशातून येतोय आणि सेकंदात तुमच्यापर्यंत पोहोचतो. याचे धोके आणि सुरक्षा, तर हे केबल खूप महत्त्वाचे आहेत, पण त्यांना धोकासुद्धा असतोय. जहाजाचा धोका असतोय, समुद्रातील भूकंप, हॅकिंग. म्हणूनच सरकार आणि कंपन्या यांचं संरक्षण करतात. सरकार आणि कंपन्या या ज्या केबल्स आहेत त्यांचं संरक्षण करत असतात. तर मित्रांनो, तुमचं इंटरनेट सॅटेलाईट नाही, तर 1000 किलोमीटर समुद्रातून येते आणि भारतात काही ठिकाणी लँड होऊन तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचते. अशीच माहिती आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.